ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील दिल्लीला असल्याची माहिती। खासदार संजय दिना पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर शांतता आहे आणि आज ठाकरेंच्या सेनेची संसदीय दलाची बैठक आहे। संजय दिना पाटील या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। निखिल, सगळ्यांचं लक्ष लागलंय संजय दिना पाटील हे दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित राहणार का, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर कालपासून ज्या काही चर्चा सुरू आहेत या चर्चांमध्ये संजय दिना पाटील हे कुठे आहेत हे माध्यमांसमोर ते कुठेच आलेले नाहीत। सध्या आपण आहोत ते म्हणजे भांडूप या ठिकाणी, ते त्यांचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानाभोवती काल आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, ती कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळत होती। परंतु सध्या आज सकाळपासून इकडे संपूर्ण वातावरण आहे ते शांत आहे। संजय दिना पाटील यांची गाडी देखील आपल्याला पाहायला मिळते, ती देखील त्यांच्या घराच्या खालीच उभी आहे। संजय दिना पाटील हे सध्या दिल्लीला असल्याची माहिती आहे ती मिळते, कारण काल ज्यांनी संपर्क फोनद्वारे केलेला होता त्या फोनद्वारे संपर्क करून संजय दिना पाटील यांनी सांगितलेलं होतं की मी उद्या दिल्लीला उपस्थित राहणार आहे। आज जी ठाकरेंची बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी स्वतः दिसणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर मात्र आज सकाळपासून संपूर्णपणे परिस्थिती आहे ती या ठिकाणी शांत असल्याचं पाहायला मिळते आणि सध्या काही थोड्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज 11 वाजता जी संसदीय भवनात जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये संजय दिना पाटील हे स्वतः उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या तरी भांडूपच्या निवासस्थानी त्यांची संपूर्णपणे या ठिकाणी शांतता आहे ती पाहायला मिळते। या ठिकाणी संजय दिना पाटील नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि ते दिल्लीला असल्याची माहिती आहे ती या ठिकाणाहून मिळते। नक्कीच, धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। खासदार संजय जाधवांच्या परभणीच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। संजय जाधवांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर घराबाहेर हा बंदोबस्त वाढवलाय। खबरदारीचा उपाय म्हणून जाधवांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय।